मिरचीचं लोणचं कमी खर्चात कमी तेलात घरगुती स्वच्छ पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे आज आमच्या आजीबाई दाखवणार आहेत. त्याआधी सगळ्यात आधी मिरच्या धुवून घ्यायच्या, त्याचे देठ काढून त्या अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता, बारीक मोठे जे तुम्हाला वाटेल ते. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून हे जे आहे ते अशा चाळणीमध्ये, कारण त्याला कदाचित मिठामुळे पाणी पण सुटू शकतं ना, तर ते चाळणीमध्ये 2 दिवस ठेवायचं. मग आपण ही मोहरीची पावडर ही ह्या 2 दिवसांनी थोडं तेव्हा ते सुकेल तेव्हा त्याच्यामध्ये टाकायची. थोडं पुन्हा मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचं आणि मग हळूहळू आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं, तर आम्ही काचेची बरणी घेतली होती. तुम्ही सिरॅमिकची पण घेऊ शकता, स्टीलची शक्यतो घेऊ नका. त्याच्या तळाला थोडंसं तेल टाकायचं आणि मग आपण जे हे मिरच्यांमध्ये तेल कालवून भरलेलं आहे ते त्या बरणीमध्ये भरायचं. भरल्यावरती एक लक्षात घ्या की तुम्हाला त्या बरणीच्या मिरच्यांच्या किमान अर्धा इंच वरपर्यंत तेल भरायचं आहे. मी कमी तेल म्हटलं आहे, हे कमीच तेल आहे, बाहेर ह्यापेक्षा जास्त घालतात. आणि मग ही बरणी बंद करून 15 दिवस तरी उघडायची नाही आहे. लोणचं छान मुरू द्यायचं आहे आणि मग खायला घ्यायचं.